जय जय रघुवीर समर्थ। सार्थ श्री दासबोध दशक सप्तम चतुर्दश ब्रह्मणाम। श्रीराम विद्यावंतांचा पूर्वजू, मत्ताननु एकद्विजू, त्रिनेन चतुर्भुजू, परशपाणी। कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले। तैशा मंगळमूर्ती आद्या, पासूनी झाल्या सकळ विद्या, तेने कवी लाघव गद्या, सत्पात्र झाले। जैसी समर्थांची लेकुरे, नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे, तैसे कवी। नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरिते दाटे बळे। जो कर्तृत्वाचा आरंभ, मूळ पुरुष मुळारंभ, जो परात्पर स्वयंभ आदि अंती, तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा, मृगजळ वाहे। जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लागवी, वक्तवास वेडा लावी, वेगळेपणे। जे द्वैताची जननी, की ते अद्वैताची खाणे, मूळ माया गवसणी, अनंत ब्रह्मांडाची। की ते औदंबरी वल्ली, अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली, दुहिता रूपे। ऐसी वंदू वेद माता, आदि पुरुषाची जे सत्ता, आता आठवीन समर्था सद्गुरुसी। जयाची नि कृपादृष्टी, होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्व सृष्टी आनंदमय। की तो आनंदाचा जनक, स्वायुज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक, अनाथ बंधू, मुमुक्षु चातकी सुस्वर, करुणा पाहिजे अंबर, बोळे कृपेचा जळधर साधकांवरी। की ते भवार्णवीचे तारू, बोधे पाववी पैल पारू, महा आवर्ती आधारू, भाविकांसी होय। की तो काळाचा नियंता, नातरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता, परमु स्नेहाळू। की जो परत्रीचा आधार, की ते विश्रांतीची थार, नातरी सुखाचे माहेर, सुस्वरूप ऐसा सद्गुरु पूर्णपर्णी। तुटे भेदासी कडसनी, देहाविन लोटांगणी, तया प्रभूसी। साधू संत आणि सज्जन, वंदुनिया श्रोतेजन, आता कथानुसंधान सावध ऐका। संहार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसणती जन, माझी कांता माझे धन, कन्यापुत्र माझे। ज्ञान सूर्य मावळला, तेने प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळ अवघा। नाही सत्वाचे चांदणे, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे निगुणे, आपे आपण दिसे। देहबुद्धी अहंकारे, निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखाकारणे। निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक। निधसुरेपणेची सैरा, बहुती केल्या एरझारा, येणे निया परमेश्वरा, भोगिले कष्ट। त्या कष्टाचे निरसन, व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ। सकळ विद्येमध्ये सार, अध्यात्म विद्येचा विचार, दशमोध्यायी सारंगधर, भगवद्गीतेसी बोलिला। या कारणे अद्वैत ग्रंथ, आत्मविद्येचा परमार्थ, पहावया तोची समर्थ। जो सर्वांगी श्रोता, जयाचे चंचळ हृदय, तेने ग्रंथ सोडूनी नये, सोडिता अलभ्य होय, अर्थ येथीचा। जयास जोडला परमार्थ, तेने पहावा हा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ निश्चयवाने। जयासी नाही परमार्थ, तयासी न कळे येथीचा अर्थ, नेत्रे विन निदान स्वार्थ, अंदासी कळेना। एक म्हणती मराठे काय, हे तो भल्यासी ऐको नये, ती मूर्खे नेनती सोय अर्थान्वयाची। लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ते अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणून। तैसी भाषा प्राकृत, अर्थ वेदांत आणि सिद्धांत, नेनोनी त्यागी भ्रांत, मंदबुद्धीस्तव। आहाच सापडता धन, त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवण, पाहोची नये। परीस देखील अंगणी, मागे पडला चिंतामणी, आव्हावेल महागुणी कुपांमध्ये। तैसे प्राकृती अद्वैत, सुगम आणि सप्रचित, अध्यात्म लागे अकस्मात, तरी अवश्य घ्यावे, न करिता व्युत्पत्तीचा श्रम, सकळ शास्त्रार्थ होय सुगम। सत्समागमचे वर्म, हे ते आहे असे, जे व्युत्पत्तीने ने कळे, ते सत्संगामागे कळे, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी। म्हणून कारणात सत्समागम, तेथे न लगे व्युत्पत्तीश्रम, जन्मसार्थकाचे वर्म वेगळेची आहे। भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पाशी। तथापि प्राकृत करिता, संस्कृताची सार्थकता, एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे। आता असो हे बोलणे, भाषा त्यागुणी अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे, साले टरफलांचा। अर्थ सार भाषा पोंचट, अभिमाने करावी खटपट, नाना अहंतेने वाट, रुधली मोक्षांची। शोध घेता लक्षाशांचा,
तेथे आधी वाच्यांश कैचा अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. मुकेपणाचे बोलणे जे जयाचे तोची जाणे, स्वानुभवाची एकुणे स्वानुभवी पाहिजे. अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोते मिळेल कैचा, जयासी बोलता वाचेवा हव्यासाची पुरे. परीक्षावंता पुढे रत्न ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानिया पुढे ज्ञान बोलावे वाटे. माया जाळे दुर्भिष्ट होय ते निरूपणे कामा न ये, संसारिका कळे काय अर्थ येथीचा. बेपसाही जो माळीन त्यासी न कळे निरूपण, येथे पाहिजे सावधपण अतिशयसी. नाना रत्ने नाना नानी दुश्चिंतपणे घेता हानी, परीक्षा नेणता प्राणी ठकला तेथे, तैसे निरूपणे जाणा. आहाच पाहता कळेना मराठीची उमजेना काही केल्या. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची बोल, ते संस्कृता परिस खोल अध्यात्म श्रवण. माया ब्रह्म बोळ खावे तयासी अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणीजे विस्तार पंचभूतांचा. माया दृश्य दृष्टीस दिसे, माया भास मनासी नसे भासे, माया क्षणभंगूर नासे विवेकी पाहता. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूचे स्वरूप, मायेची सीमा अमूप, बोलीजे तितुकी थोडी. माया बहुरूपी बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अज्ञानासी. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तोटेना ज्ञानेविना. ऐसी माया निरोपिली स्वल्प संकेते बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. पुढे ब्रह्म निरोपणा निरोपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे माया भान एकसरे. इति श्री दासबोधे. गुरु शिष्य संवादे मंगळाचरण नाम समास प्रथम. श्रीराम ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू. ब्रह्म सर्वासी व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प, ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वाची कळे निराळे, ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजे विना, दृश्या वेगळे ब्रह्म शून्यत्वासी निराळे, ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजविना, ब्रह्म दृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधू विनयना अनुभवासी. ब्रह्म सकळाहुनी थोर, ब्रह्मा ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्माधिकांसी. ब्रह्म शब्दी ऐसे तैसे, बोलीचे त्याहुनी अनारीसे, परिते श्रवण अभ्यासे पाहिजे ब्रह्म. ब्रह्मास नामे अनंत, परिते ब्रह्म नामातीत, ब्रह्मास हेत दृष्टांत देताना शोभती. ब्रह्मासारिखे दुसरे पाहता काय आहे खरे, ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदा न साहे. जेथे वाचा निवर्तिती, मनासी नाही ब्रह्मप्राप्ती, ऐसी बोलेली श्रुती. सिद्धांत वचन कल्पनारूप म्हण पाही, ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे. आता मनासी जे अप्राप्त, ते कैसे होईल प्राप्त, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुविना नाही. भांडार गृहे भरली परी असती आडकिली, हातास न येता किल्ली, सर्वही अप्राप्त, तरी ते किल्ली ते कवण, मज करावी निरूपण, ऐसा श्रोतापुसे खुण वक्तयासी. सद्गुरु कृपा तेची केली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी. तेथे सुख असे आड, नाही मनासी पवाड, म्हणेविन कैवाड साधनाचा, त्यासी म्हणेविन प्राप्ती, की वासनेविन तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची. ते परेहुनी पर, मनबुद्धी अगोचर, संग सोडिता सत्वर पाहिजे ते. संग सोडावा आपुला, मग पाहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा. आपण म्हणजे मीपणा, मीपणा म्हणजे जीवपणा, जीवपणा म्हणजे अज्ञान संग जडला. सोडिता तया संगासी, ऐक्य होय संगासी, कल्पने विना प्राप्तीसी अधिकाराईसा. मी कोण ऐसे नेनिजे, तया नाव अज्ञान बोलीजे, अज्ञान गेली या पाविजे परब्रह्मते. देह बुद्धीचे थोरपणा, परब्रह्मी न चले जाण, तेथे होतसे निर्वाण अहंभावासी. उच्च नीच नाही परी, राया रंक एकची सरी, झाला पुरुष अथवा नारी एकची पद. ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे, शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेची ना. उंच ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. सकळांशी मिळून ब्रह्म एक, तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्माधिक तेथे जी जाती. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, तिन्ही लोकीचे ज्ञाते सकळ, सकळांशी मिळून येळकी एकळी स्थळ विश्रांतीचे.
गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडिला पाहिजे. देह बुद्धीचा अंती सकळांसी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती, हे श्रुती वचन. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवणे एकची झाले, देहातीत वस्तू. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे, उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. देहबुद्धीचा संशयो, करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो, देहबुद्धी योगे. देहाचे जे थोरपण, त्याची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणून विचक्षण, निंदिती देहो. देह पावे जंबरी मरण, तंबरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागम, देहबुद्धी मागुती. देहाचे थोरपणे, समाधानासी आले उणे, देह पडेल कोण्या गुणे, हेही कळेना, हित आहे देहातीत, म्हणून निरूपिती संत, देहबुद्धीने अनाहित हेची लागे. सामर्थ्यपणे देहबुद्धी, योगी आस तेही बाधी, देहबुद्धीची उपाधी, पैसावू लागे. म्हणून देहबुद्धी हे जडे, तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने बिघडे, ऐक्यता ब्रह्मेची. विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेथून पाडी, अहंता लावून निवडी, वेगळेपणे विचक्षणे या कारणे. देहबुद्धी त्यजावी श्रवणे, सत्यब्रह्मी साचारपणे मिळवून जावे. सत्यब्रह्म ते कवण, असा श्रोता करी प्रश्न, प्रत्योत्तर दे आपण, वक्ता श्रोता यासी, म्हणे ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती. जे जे जया अनुभविले, तेसी तयास मानले, तेथेची त्याचे विश्वासले अंतःकरण. ब्रह्मनामारूपातील असोनी नामे प्रहूत, निर्मळ निश्चळ निवांत निजानंद. अरूप अलक्ष अगोचर, अच्युत अनंत अपरंपार, अदृश्य अतर्क्य अपार, ऐसी नामे. नादरूप ज्योतिरूप, चैतन्यरूप सत्तारूप, साक्षरूप स्वस्वरूप, ऐसी नामे. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा जनजीवन, ऐसी नामे. सहज आणि सदोदित, शुद्ध बुद्ध सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत, ऐसी नामे. विशाळ विस्तीर्ण विश्वंभर, विमळ वस्तू व्योमकार, आत्मा परमात्मा परमेश्वर, ऐसी नामे. परमात्मा ज्ञानघन, एकरूप पुरातन, चिद्रूप चिन्मात्र जाण, नामे अनाम्याची, ऐसी नामे असंख्यात. परितो परेश नामातीत, त्याचा करावया निश्चितार्थ, ठेविली नामे. तो विश्रांतीचा विश्राम, आदिपुरुष आत्माराम, ते एकची परब्रह्म दुसरे नाही, तेची कळावया कारणे. 14 ब्रह्माची लक्षणे, सांगितेजी तेने श्रवणे, निश्चयोवाने, खोटे निवडिता एकसरे, उरले ते जाणीजे खरे, 14 ब्रह्मे शास्त्रात्कारे, बोलितेजी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समासा द्वितीय. श्रीराम, श्रोती व्हावे सावधान, आता सांगू ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान साधकांचे. रत्न साधया कारणे, मृत्तिका लागे एकवटने, 14 ब्रह्माची लक्षणे जाणीजे तैशी. पदार्थे विन संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत, पूर्व पक्षी विन सिद्धांत, बोलताची नये. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. म्हणून 14 ब्रह्माचा संकेत, बोलीला कळावया सिद्धांत, येथे श्रुती सावचित क्षण एक असावे. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिका रक्षक ब्रह्म, तिसरे संब्रह्म बोलिली श्रुती. चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म, सातवे आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पै, अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे अनिर्वाच्य. ऐसी हे 14 ब्रह्मे, यांची निरूपिली नामे. आता स्वरूपाची वर्मे संकेत दाऊ, अनुभवे विन जो भ्रम, त्या नाव शब्द ब्रह्म. आता मितिक्षाक्षर ब्रह्म ते एकाक्षर, ख शब्द आकाश ब्रह्म, महदाकाश व्यापक धर्म. आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म. पंचभूतांचे कुबाडे, जे जे तत्वदृष्टी पडे, ते ते ब्रह्माची चोखडे, बोली जेत आहे या नाव सर्व ब्रह्म. श्रुती आश्रयाचे वर्म, आता चैतन्य ब्रह्म बोली जेल. पंचभूतादी मायते, चैतन्य चेतविते, म्हणून त्या चैतन्या ते चैतन्य ब्रह्म बोलीजे. चैतन्यास ज्याची सत्ता, ते सत्ता ब्रह्म तत्वता, तय सत्तेस जाणता, या नाव साक्ष ब्रह्म. साक्षत्व जयापासूनी, तेने आकळिले गुणी, सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे.
जेथे नाही गुण वर्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता वाच्य ब्रह्म तेही आता बोली जेल जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले अनुभवासी कथिले हे वचे सर्वथा या नाव अनुभव ब्रह्म आनंद वृत्तीचा धर्म परंतु याचेही वर्म बोली जेल ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद अनिर्वाची संवाद तुटून गेला ऐसी ही 14 ब्रह्मे निरूपिली अनुक्रमे साधके पाहता भ्रमे बाधी जेना ब्रह्म जाणावे शाश्वत माया तेची अशाश्वत 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभवे विनमाईक शाश्वताचा विवेक तेथे नाही जे क्षरणा अक्षर तेथे कैचे मितिकाक्षर शाश्वताचा विचार तेथे नाही स्वब्रह्म ऐसे वचन तरी शून्याते नासी ज्ञान शाश्वताचे अधिष्ठान तेची नसे सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नासिवंत पळ्यो बोलिला निश्चिंत वेदांत शास्त्री ब्रह्म प्रळय मांडेल जेथे भूतान्वय कैसा तेथे म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे अचळाशी आळी चळन निर्गुणास लाविता गुण आकारास विचक्षण मानियता जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत सर्व ब्रह्म ते मात घडे केवी असो आता हे बहुत सर्व ब्रह्म नासिवंत वेगळेपणास अंत पाहणे कैची आता जयास चेतवावे तेही माईक स्वभावे तेथे चैतन्याच्या नावे नासा आला परिवारे विन सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता पदार्थे विन साक्षता तेही मिथ्या सगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाणक आहे सगुण ब्रह्म निश्चय नासिवंत निर्गुण असे जे नाव त्या नावास कैसा ठाव गुणे विन गौरव येईल कैचे माया जैसे मृगजळ ऐसी बोलती सकळ का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची ग्रामो नास्ती कुत सीमा जन्मे विन जीवात्मा अद्वैतासी उपमा द्वैताची माये विरहित सत्ता पदार्थे विन जाणता अविद्ये विन चैतन्यता कोणास आली सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाच पाशी ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैची ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अशाश्वत निश्चयेची निर्गुण ब्रह्माचे संकेते नामे ठेविले बहुते ते वाच्य ब्रह्म त्याचे नाश आहे आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाची भाव तदाकारे ठाव वृत्तीच नाही अनिर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे तया संकेतास उणे निवृत्तीने आणले अनिर्वाच्यते निवृत्ती त्याची उन्मत्तीची स्थिती निरोपाधी विश्रांती योगियांची वस्तू जे का निरोपाधी त्याची सहज समाधी जेणे तुटे आधी व्याधी भव दुःखाची जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत सिद्धांत आणि वेदांत धादात्म आत्मा असो ऐसे हे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया भ्रम अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे आपुलेन अनुभवे कल्पनेसी मोडावे मग सुकाळी पडावे अनुभवाची निर्विकल्पास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे मग नसोनी असावे कल्पकोटी कल्पनेचे एक बरे जे मोहरितांच मोहरे स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता निसंगास भेटो जाता निसंगची होईजे पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे माते हाती धरून द्यावे असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे पुढे कथेचा अन्वये केलाचे करू निश्चये जेणे अनुभवासी ये केवळ ब्रह्म इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम समास तृतीय श्रीराम ब्रह्मण अभावून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे 21 स्वर्गे सप्त पाताळ मिळवणे एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडावरुते तेथे तेने विनस्थळ ते अणुमात्र नाही जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेने विनरिता प्राणी एकही नाही जळचरांशी जैसे जळ ब्रह्मांतरी निरखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीवन मात्रांचे जळा वेगळा ठाव आहे ब्रह्माबाहेरी जाता न ये म्हणून उपमान आहे जळाची तया आकाशा बाहेरी पळो जाता पुढे आकाशाची तत्वता तैसा तया अनंता अंतची नाही परी जे अखंड भेटले सर्वांगास लिगटले अति निकट परी चोरले सकळांशी जे तयामध्येची आसीजे परी तयास नेनिजे उपजे भासनुमजे परब्रह्मते आकाशामध्ये आभाळ तेने आकाश वाटे हडुळ परी ते मिथ्या निवळ आकाशाची असे नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्याशी तैसे दृश्य ज्ञानी यासे मिथ्यारूप मिथ्याची परी आभासे निद्रिस्तांस स्वप्न जैसे जागा जालिया अपैसे बुजो लागे तसे आपुलेन अनुभवे
ज्ञाने जागृतीसी यावे, मग माईक स्वभावे कळू लागे. आता असो हे कुवाडे, जे ब्रह्मापलीकडे तेची आता निवाडे उमजोन दाऊ. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून गेले, सर्वामध्ये विस्तारले संचलेपणे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे अंश मात्रे सृष्टी भीतरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडो तरी माईक कैसे. अमृतीमध्ये आकाश, सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोली तेजो. ब्रह्म तैसे कालवले, परी ते नाही हालवले, सर्वामध्ये परी संचलेपणे. पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत, पंकी आकाश अलिप्त असोशी जैसे. ब्रह्मांड दृष्टांत न घडे, बुजावया देणे घडे, परी दृष्टांती साहित्य पडे विचारिता आकाश. स्वब्रह्म अशी श्रुती, गगन सदृश्य हे स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे. कळीमा नसता पितळ, मग ते सोन्याची केवळ, शून्यत्व नसता निव्वळ आकाश ब्रह्म. म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन, आढळे परी दर्शन नव्हे त्याचे. शब्दसृष्टीची रचना होत जाते क्षणाक्षणा, परंतु ते स्थिरावे ना वायू ऐसी. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक व्यापून आहे. पृथ्वीसी भेदून आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमानस आहे तया मृदत्वासी. पृथ्वीहुनी मृद जळ, जळाहुनी तो अनळ, अनळाहुनी कोमळ वायो जाणावा, वायोहुन ते गगन, अत्यंतची मृद जाण, गगनाहुन मृद पूर्ण ब्रह्म जाणावे. वज्रास असे भेदिले, परी मृदत्व नाही गेले, उपभेरहित संचले कठीण ना मृद. पृथ्वी मध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे, जळी असोनी. तेजी असे परी जळेना, पवनी असे परी जळेना, गगनी असे तरी कळेना परब्रह्म ते. शरीर अवघे व्यापले, परी ते नाही आढळले, जवळची दुरावले नवल कैसे. सन्मुखची चहूकडे, तयामध्ये पाषाणे घडे, बाह्यांभंतरी रोकडे सिद्धची आहे. तयामध्येची आपणा सबाह्य ते जाण, दृष्ट्या वेगळे खुण गगनासारखी. काही नाहीसे वाटले, तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणासी धन. जो तो पदार्थ दृष्टी पडे, ते त्या पदार्था ऐलीकडे, अनुभवे हे कुबाडे उकलावे. मागे पुढे आकाश, पदार्थे विने जो पैस, सृष्टी विना भकास एक रूप. जे जे रूप आणि नाम, तो नाथिलाच भ्रम, नामरूपातील वर्म अनुभवी जाणे. नभी द्रुमाचे डोंगर, उचलती थोर थोर, तैसे दावी ओढवर मायादेवी. ऐसी माया अशाश्वत, ब्रह्म जाणावे शाश्वत, सर्वा ठाई सदोदित भरले असे. पोथी वाजू जाता पाहे, मातृकांमध्ये आहे, नेत्री निघोणी राहे मृदूपणे. श्रवणे शब्दे ऐकता, मने विचार पाहता, मना सबाह्य तत्वता परब्रह्मते. चरणे चालता मार्गी, जे आडळे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी. आडगे ब्रह्म असो इंद्रिय समुदाव, तयामध्ये ते व ते सर्व जाणो जाता मोडे हाव इंद्रियाची. ते जवळची असे, पाहो जाता न दिसे, न दिसो न वसे काही एक. जे अनुभवांचे जाणावे, सृष्टीचे नि अभावे, आपुले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहुणेने, अंतर्वृत्तीची खुणे अंतर्वृत्ती साक्ष. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षीने. साक्षत्व वृत्तीचे कारण, उन्मत्ती ते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञानते. जैसे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. ऐसे ब्रह्म शाश्वत, जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले, आणि मायेचेही लागले अनुसंधान. ब्रह्म अंतरी प्रकाशे, आणि माया ही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत तन्हेरसे कवणे परी हो, तरी आता सावधान एकाग्र करावे म्हण. माया ब्रह्म हे कवण जाणत आहे, सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायाचा विकल्प. ऐसी या द्वैताचा जल्प मनची करी. जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षीनी. एक तुयेचे लक्षण, जेथे सर्व जाणपण, सर्वची नाही ते कवण जाणे लगा. संकल्प विकल्पाची सृष्टी, झाली मनाची पोटी, ते मनाची मिथ्या सेवटी. साक्षी कवणू साक्षत्व चैतन्यत्व सत्ता, हे गुण ब्रह्माची माथा. आरोपले जाण वृथा माया गुणे. घटमठाचे नि गुणे, त्रिविधा आकाश बोलणे, मायेची नि खरेपणे गुण ब्रह्मी.
जव खरेपण मायसी तवची साक्षत्व ब्रह्मासी माये अविद्येचे निरासी द्वैत कैचे म्हणून सर्व साक्षी म्हणा तेची झालिया उन्मन मग तुर्यापण ज्ञान ते मावळून गेले जयास द्वैत भासले ते मन उन्मन्न झाले द्वैताद्वैतांचे तुटले अनुसंधान इव द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत वृत्ती झाली निवृत्त द्वैत कैसे वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान जेथे तुटे अनुसंधान मायाब्रह्मीचे मायाब्रह्म ऐसा हेत मने कल्पिला संकेत ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञाने जे मनोबुद्धी अगोचर जे कल्पनेहुनी पर ते अनुभविता साचार द्वैत कैचे द्वैत पाहता ब्रह्म नसे ब्रह्म पाहता द्वैत नसे द्वैताद्वैत भासे कल्पनेसी कल्पना माया निवारी कल्पना ब्रह्म थावरी संशय धरी आणि वारी तेही कल्पना कल्पना करी बंधन कल्पना दे समाधान ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना कल्पना द्वैताची माता कल्पना ज्ञाती तत्वता बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे कल्पना अंतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी क्षण एका धोका वाहे क्षण एका स्थिर राहे क्षण एका वाहे विस्मित होणे क्षण एका ते उमजे क्षण एका ते निर्भुजे नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी कल्पना जन्माची मूळ कल्पना भक्तीचे फळ कल्पना तेची केवळ मोक्षदाती असो ऐसी हे कल्पना साधने ते समाधाना एरवी ते पतना मुळसकी म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ इथे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडून जाय शुद्ध ब्रह्माचा निश्चय करी कल्पनेचा जय निश्चितार्थे संशय तुटून जाय मिथ्या कल्पनेचे कोडे कैसे राहे साचा पुढे जैसे सूर्याची ने उजेडे नासितम तैसे ज्ञानाचे ने प्रकाशे मिथ्या कल्पना हे नासे मग हे तुटे अपैसे द्वैतानुसंधान कल्पनेची कल्पना उडे जैसा मृगे मृग सापडे काशरे आतुडे आकाशमार्गी शुद्ध कल्पनेचे बळ जालिया नासे सबळ हेची वचन प्रांजळ सावध ऐका शुद्ध कल्पनेची खुण स्वयकल्पीचे निर्गुण स्वस्वरूपी विस्मरण पडोची निधी सदा स्वरूण अपानुसंधान करी द्वैताचे निरसन अद्वैत निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना अद्वैत कल्पिते शुद्ध द्वैत कल्पिते अशुद्ध अशुद्ध तेची प्रसिद्ध सबळ जाणावे शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ ते व्यर्थ द्वैत कल्पी अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे द्वैता सारेशी निरसे सबळ कल्पना कल्पनेने कल्पना सरे ऐसी जाणावी चतुरे सबळ गेली अनंतरे शुद्ध उरली शुद्ध कल्पनेचे रूप तेजी जे कल्पी स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण कल्पनेचे मिथ्यत्व आले सहजची तद्रूप झाले आत्मनिश्चय नासिले कल्पनेचे जेची क्षणी निश्चय चळे तेची क्षणी द्वैत उफाळे जैसा असमानी प्रबळे अंधकार तैसे ज्ञान होता मळीन अज्ञान प्रबळे जाण या कारणे श्रवण अखंड असावे आता असो हे बोलणे झाले आशंका फेडू एका बोले जयास द्वैत भासले तेतू नवेस सर्वथा मागील आशंका पिटली इतुकेन हे कथा संपली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास पंचम